हॅलो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर आपली गुड मॉर्निंग झाले आणि मी ॲक्च्युली आता बरेच दिवसांनी चाललो आहे कॉलेजला. मग चला आपण जाऊया. येस गाईज, या बघा पालखी संपली, बट चला जाऊया. आणि येस, तुम्हाला वाटत असेल का मी एवढ्या दिवसांनी कॉलेजला का चाललो आहे. तर मी जसं कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आज आमचं प्रोजेक्ट डेझर्टेशन आहे. तर मग इफ नसेल बघितलं तर जाऊन बघा तो, आणि मस्त आहे ब्लॉग. आणि मग तेच मग त्यासाठी चाललं आहे. आता मग मी ट्रेन वगैरे पकडून आता रिक्षात आता पोहोचेल कॉलेजला. आता चाललं आणि बहुतेक हा लास्ट डे असू शकतो आमच्या कॉलेजचा. मग चला जाऊया. येस, मी कॉलेजमध्ये आलो आहे आणि हे बघा आमच्या क्लासमधलं अर्जुन आणि जे आमच्या बॅचमध्ये तर त्यांचं झालं. गाईज, येस, हा आमचा कॉलेजचा लास्ट दिवस आहे आणि आता मी आय डी देतो. आय डी कार्ड वगैरे गाईज. यस बाय. काही ते बघा सगळे कंटाळले आहेत, कारण म्हणजे एवढे सगळ्यांचं व्हायला टाईम नव्हतं आणि आता परत ब्रेक आहे. आता माझं पण काय झालं नाही. आता माझं बॅचचं जे आहे ना ते माझं लेट होणार, तर बहुतेक दुपार पण होऊ शकतं. मग आता बघू केवढा वेळ होतं. मग काही लोक झोपले आहेत, सगळे टाईमपासच करत आहेत. रोज वेळ लागणार नाही. आता बघू. आता मी पण झोपलेलं आणि मी पण अगदी रात्र झोपलो नव्हतं. आता मी असंच उठून डायरेक्ट आलेलो बिकॉज ते लेट झालं मला. पालखी वगैरे होती. मग आता मग काय मी पण झोपलेलो. आता मग परत झोपलो ना आपण झोपलो. हाय यस विष्णु भाई, क्या कर रहे हो? बस अपनी जिंदगी जी रहे हो, बस ऐसे अपना मोहन में किधर बना हुआ था वो आसिफ ने बना के दिया। काय आहे बघा. आणि काही हा जो प्रोजेक्ट आहे तो ॲक्च्युली म्हणजे पार्टनरमध्ये आहे. 2 लोक मिळून एक प्रोजेक्ट करत आहेत असं आहे. माझ्यासोबत अथर्व आहे. तर मग आता त्याचं म्हणजे आधीच्या बॅचमध्ये झालं, मग आता त्याचं झालं आहे आणि मग माझा आज आहे. मग आमचं सेपरेट झालं. मग आज मला एकट्यालाच द्यायला लागेल डेझर्टेशन वगैरे. मग आता बघूया कसं जाते. हे बघा झोप. आणि हे आमचे ब्लॅकबुक येस, झोपलो वगैरे तर काय नाही, बट थोडं टाईमपास वगैरे केला. आणि आम्हाला सगळ्यांना जाम भूक लागली बिकॉज सकाळपासून काय जास्त एवढं खाल्लं नव्हतं आणि आम्ही तिकडेच होते म्हणजे कॉलेजमध्ये. तर मग आता भूक लागले जाम आणि आता आम्ही आता खायला चाललो आहे बाहेर. ॲक्च्युली आम्ही कॉलेजच्या बाहेर आलेलो सँडविच वगैरे या गाईस, सँडविच खायला येतो आणि बहुतेक आपलं लंच असू शकते. लॅपटॉप खा रहा है. बसला आता बरं वाटतं खाऊन, कारण काय खाल्लं नव्हतं. हे पण माझ्यासोबत काही आता आपण रॅप खाऊया. आपलं रॅप बोलतो फ्रँकी खाऊया. आज बल्किंग काय कारण इकडे काय आहेच ना बल्किंग आहे. शॉर्मा खाने चलते, चिकन शॉर्मा व्हेज आहे जैसर, व्हेज आहे. इकडे काय नॉनव्हेज भेटतच नाही आमच्या कॉलेजच्या इथे, म्हणून व्हेज फ्रँकी. या गाईज, या एवढ्या उन्हामध्ये आपण जरा थंड छास पिऊया. हा 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 वा वा. गाईज बघा सगळ्यांचं झालंय ऑलमोस्ट
आणि क्लास अख्खा खाली झाला. येस गाईज, माझं प्रोजेक्ट डेझर्टेशन झालं आहे आणि एवढं म्हणजे दुपारपर्यंत धावून फक्त म्हणजे बोललं ना 30 सेकंड्स टू 1 मिनिटासाठी फक्त ते एवढं थांबलेले आहे. रील स्कॅम मग काय? रील स्क्रोल कर काहीच नाही, पटकन म्हणजे जाओ हो गया झालं. 3 मार्क्स. म्हणजे एवढं ह्याने एवढी अशी मेहनत गेली वर्षभर आणि फक्त ते अर्ध्या ते 1 मिनिटासाठी आम्ही आलेले. म्हणजे एवढं जाऊ दे आता काय. दिन था. कैसा था तेरा? मेरा तो पहले ही हो गया था ना सुबह, मैं तो तुम लोग के लिए रुका था. हे तर एकदम Time pass. डेव्हलपर आहे. बाय गाईज, आमचं कॉलेज संपलंय. म्हणजे एवढं 3 वर्षाचं कॉलेज. आज बहुतेक त्याचा लास्ट डे होता कॉलेजचा. म्हणजे बहुतेक आम्हाला हॉल तिकीट वगैरे घ्यायला जायला लागेल एक दिवस, बट तरी आज असं ऑफिशियली संपलंय आणि आमच्या ID कार्ड पण घेतलं. सो दिस इज द एंड ऑफ द कॉलेज. बट तरी एक्झाम आहे, पण थोडं टाईम आहे. आणि आता आपण निघालो, दुपार झाले, रिक्षात आहे मी. आता चाललोय आपण घरी जाऊया. या आपण थोडा तर ज्यूस घेऊ, मोसंबी ज्यूस. गाईस, पालखी संपली. येस गाईज, मी घरी आलो आहे आणि फ्रेश वगैरे झालो आहे. आणि ॲक्च्युली आज काय मी केलं आहे यार, म्हणजे मी रेकॉर्ड तोडला आहे माझा. म्हणजे एवढ्या 3 वर्षामध्ये मी कॉलेजला जायचो, पण हे मी कधी एवढा वेळ बसला नाही. लिटरली मी आज 7:30ला गेलेलो आणि मी आलो आहे आता 4:30ला. तर 9 तास मी कॉलेजमध्ये होतो. म्हणजे मी गेलो आहे कॉलेजला, बट एवढा वेळ कधीच नाही गेलो. आणि ते पण म्हणजे बोलतो ना, एवढा सगळ्यात जास्त वेळ बसलो आहे ते मी आज बसलो आहे. आणि ते पण कॉलेजच्या लास्ट डेला. म्हणजे काय बघा, को इन्सिडेन्स म्हणजे रेकॉर्ड तोडला यार. काय वाह, म्हणजे वाह. येस गाईज, संध्याकाळवरून डायरेक्ट आता रात्र झाली आणि मी संध्याकाळी झोपलेलो आणि मी आता उठलो डायरेक्ट रात्री. म्हणजे मी एवढा वेळ कधी नाही झोपत, बट आता मी झोपलेलो. बट ठीक आहे. आणि आपण आता ॲक्च्युली जरा बाहेर चाललो आहे. म्हणजे मी चाललो आहे आता कपिताकडे, बिकॉज आम्ही सगळे कझन्स वगैरे भेटणार आहेत. मग आता ते लोक सगळे गेलेत पुढे. आता मी चाललो, आपण चला जाऊया. गाईज, मी ॲक्च्युली जरा बाहेर आलेलो आहे बघा, पार्सल घ्यायला आलेलो बॅक बेंचेसमध्ये. मग आता आपण जाऊया कपिताकडे. गाईज, हे बघा, बर्थडे बॉय. आज आपल्या भालक्याचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे भालक्या. लप्प्या रडतोय कारण एकदम भांडण झालं. ईद ईद ईद. हाय नो, हाय हाय हाय. धाने पानी पी के खेल रही है. या गाईज, आपण जरा भालक्याच्या बर्थडेचा फोटो आपलं बोलतोय, केक खाऊया. आता बरं वाटतं. हे जबरदस्ती पण काय झालं? हे जबरदस्ती झालं. तुझा दादा मग माझं योग्य वेळ झाला तर तुमच्यापेक्षा मोठी पोरी असती माझी. गाईज, हे बघा सगळे बसलेत. हाय हाय. न्यू मेंबर नाही, ओल्ड मेंबर आहे. रिन्यूअल साठी आहे. मेंबरशिप रिन्यू केलं. हॅपी बर्थडे फॉर माय किड. आम्ही बसल्यावर पण कारण घेतले आणि म्हणजे आमचं लक्ष जाणार टाके बट ऑब्वियसली हे तू ती मशीन त्यालाच नाही पचत. मी नेल पेंट लावली. बरं झालं ना, म्हणजे बघितलं नाही मी नको खाताना बघितलं बस. तो बॅचलर बट इफ इट्स युअर ओन चॉईस, म्हणजे तुला हे करायचंय, यू नीड. रात्री भेटेपर्यंत दुसरा प्लॅन होता डोक्यात.
टाइम खतम हुआ अभी चालू बोलून दे बायकांना बोलून दे तुझ्या मर्जीप्रमाणे घे मी एकटी गेली शॉपिंग but I agree to this Brahms मेरा आधार आहे माझा आधार आहे तू नंबर आम्ही गोव्याला जातो ते किंवा म्हणून त्यांनी आता तिला नाही घेतले आता बोलते तू काय हे कलर घेऊन येते तुला दुसरे भेटत नाही का मला वाटलं तू वेस्ट साइड मध्ये जाशील अजून बोलते चांगली they would react you said you guys are like that we are also like that हळू बोल कवडी जोरांमुळे झोपले का नाही? नाही पण असं नाही असं कॉफी पिवाशी वाटते म्हणून प्रेशर येते म्हणून कॉफी असं काय नाही मला सकाळी बाय बाय. येस गाईज ते लोक गेले आणि ऍक्च्युली एक ट्विस्ट आहे हे पण चाललेत सॉरी पुण्याला रबर दादा कपिताई आता पुणेकर वाढले आणि मुंबईकर कमी झाले ते तिकडे राहायला चालले पण शेवटी मराठी माणूस महाराष्ट्रातच राहणार. येस नॉट अ प्रॉब्लेम. एन्जॉय. आणि लप्प्या पण चालला लप्प्या बघ इथे हाय बोल. चालला ना पुण्याला बाय हॅपी जर्नी फॉर पुणे. येस आम्ही घरी आलेत आणि एव्हरीथिंग इज डन आणि मध्येच ॲक्च्युली माझी जरा तब्येत डाऊन झाली म्हणजे का माहीत का असं मध्येच असं झालं आहे बट ठीक आहे आणि दिवस संपलेला आहे आणि येस टुडे वॉज अ ग्रेट डे आणि ॲक्च्युली आज म्हणजे दिवसामध्ये 2 असे नवीन गोष्टी झाले म्हणजे की पहिलं तर कॉलेजला मी एवढा वेळ बसला कारण एवढा वेळ मी कधीच कॉलेजला बसलो नाही आणि त्याच्यानंतर मी असं या टायमाला पण एवढा वेळ असं झोपलो नाही तर ते पण असं झोपलेलो तर मग येस सगळं झालं आहे आणि नाव इट्स टाइम टू एंड दिस व्लॉग यार कारण दिन खतम तो व्लॉग खतम अँड गुड नाईट एव्हरीबडी टेक केअर स्वीट ड्रीम्स अँड हॅव अ ग्रेट स्लीप अँड लेट्स मीट टुमॉरो ओके चलो बाय 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 बाय.